सर मी ॲक्च्युली गडिंग्लजचा, मात्र जॉबला गोव्यामध्ये फार्मा कंपनीत आहे. डेली 7ला गेलो की रात्री 9 वाजता यायला घरी. सो माझा रूममेट आहे तो ॲक्च्युली ते क्लास करून गेला होता कोरोनाच्या काळात. डेली एकटाच राहत होता. माझी मिसेस वगैरे गावी घर बांधल्यामुळे ते पण सोडून गावीच राहतात. त्यामुळं मी बॅचलरमध्ये राहतो. पण कंपनीमध्ये रोज सांगायचं की मला आज 6,000 प्रॉफिट झाले, 2,000. मी त्याला रोज जाऊन बोलायचो, काम करू कशाला गोष्ट नाही करतो, डिस्टर्ब करतो. पण तो म्हटला, सर तुम्ही माझ्या दिवशी जेवायला या. जेवायला गेल्यावर त्याने मला म्हटलं, इकडे बघा माझ्या म्हटला क्रूड ऑइलवरच करतो तो नेहमी. 2 ट्रेड घेतले, 6,000 झाले, प्रॉफिट दाखवला. मग म्हटलं ठीक आहे. मी रात्रीचं 12:30 वाजता माझ्या रूममेटला सगळ्यांना न सांगता बॅग घेतली, त्याच्या रूमवर राहायला गेलो. त्याच्यानंतर तिथे राहायला गेल्यानंतर रोज त्याच्याकडे बघतो की तो 3.5 लाखाचं कॅपिटल आहे त्याच्याकडे. ॲक्च्युली त्याने 22 लाखाचं कॅपिटल करून निसान कार घेतली, ती शाळेच्या मुलांना तिकडे लावली आहे. आता बालाजी खांडेकर म्हणून त्याचं नाव आहे. त्यानंतर मला इतकं कॉन्फिडन्स आला की मग मला म्हटलं की एक वेंटेज ॲप आहे, त्याच्यावर तो हे कर. मग त्यावर ते USD वगैरे, मग फॉरेक्स मार्केट. मग आमच्या कंपनीतले बऱ्याच लोकांनी फॉरेक्स मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले होते, 5 लाख 9 लाख वगैरे. तर ते सगळ्यांचे पैसे अडकलेले आहेत. परत माझं मन डायवर्ट झालं, अरे सगळं काय असंच आहे. मग आणि तिघांना विचारलं, ते सांगितले की ते घर जाळून कोळसा विकण्याची लक्षणं म्हणजे तुझं ट्रेडिंग करणे. परत मन डायवर्ट झालं. पैसे तर सध्या नव्हतेच. मग मी शेवटी रूममेटलाच म्हटलं की मला जायचं आणि क्लास करायचा. मी डेली तुमचे हे बघत होतो. शेवटी तिची बहीण आहे, ती पण IT कंपनीचा जॉब सोडून सध्या ट्रेडिंग करते. त्यांनी मला कॉल केला आणि म्हटलं की तुला प्रॉब्लेम आहे, तुझी 60,000 फी मी भरते, तू जा. शेवटी मिसेस पण माझ्या आता येत नव्हती. ती पण आता जायची गडबडीत म्हणून गेली पण ती. कारण गोव्याला जायचं आहे मला उद्या सकाळी कामावर. कारण मी खोटी लीव सांगितलं, माझं ऑपरेशन करायला सांगितलं आणि मी सुट्टीकडे आले. आणि त्यात माझ्या इथे मॅडम बसल्या, सुनीता मॅडम, त्या पण जस्ट गेल्या गोव्याच्या. त्या पण खोटं कंपनी सांगून आल्या होत्या इकडे. इथं भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू पण सांगू नकोस कंपनीत, नाही तर तुझं महिन्याचं 40,000 लॉस आणि माझे 1.5 लाख लॉस, दोघं पण बसू असंच. मग मी पण म्हटलं, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही. त्या म्हटलं आता तुम्ही निघा, मी पाठोपाठ येतो, मला फक्त थोडं सरांची बोलायचं आहे. मग सो उद्या मला कंपनीत जायचं आहे. सो माझ्या घरी लॅपटॉप आहे सर. आणि मला इतकं इरिटेट झालं की डेली 12 तास 15 तास काम करून महिन्याच्या अखेरीस 35,000-40,000 येतात. सो आता येते पण माझ्या आईला मी सांगितलं ना, तर आईनं मला वडील एक्सपायर झाले, त्यांचे दागिने होते, तर तिने मला दागिने दिले. ती 1.5 लाख आता कॅपिटल दिले. पण मी मित्राला नेहमी सांगतो की त्याचा कॉन्फिडन्स बघून माझा कॉन्फिडन्स मी सांगितलं त्याला, तू जरी हजारामध्ये कमवत असलास ना, मला लाखामध्ये किंवा बिलियनमध्येच जायचं आहे. आणि सर मी नक्की होणार आहे, मी तुम्हाला नक्की भेटायला येणार आहे. हो सर.